शामराव चिमणे गुरुजी. यापूर्वीच आम्ही हा कार्यक्रम व्यापक स्वरूपामध्ये घेत असताना मागे विशेषतः मोदी गुरुजी हयात असताना खूप प्रयत्न केले, पण मोदी गुरुजीने आम्हाला अजिबात प्रतिसाद दिला नाही शेवटपर्यंत. आणि त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलत आम्ही सातत्याने विचार करत होतो काय करायला पाहिजे. विचार करत असताना मोदी गुरुजी गेले आपल्या सोडून. त्यांच्या आठवणी अशाच खूप केवळ त्या विद्यार्थ्याला ते नाही तर विद्यार्थ्याच्या घरी त्याचे पालक काय करतात, त्याच्या काय अडचणी आहेत, त्या कसे कमी करता येतील याही दृष्टीने त्यांचं मार्गदर्शन आहे. हे अशी पिढी आमच्या शिक्षकांची. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला असा आम्ही 63-64च्या बॅचचे आम्ही सगळे ऑर्गनायझर्स आहोत. आणि आम्ही पाहिलं की 2 शिक्षक आता आमचे आहेत, एक पोळ गुरुजी आणि दुसरे बाळापूर. आम्ही जेव्हा 3 वर्षापूर्वी पोळ गुरुजींच्याकडे आम्ही गेलो त्यांनीही मोदी गुरुजी सरकार स्पष्टपणे नाकारलं. आमची सतती चालूच होती, ट्राय अगेन फेल्युअर इज हायवे टू सक्सेस हे गुरुजी आम्हाला शिकवायचे. पुन्हा प्रयत्न करूया. मग मागच्या 3 वर्षापूर्वी आम्ही परत त्यांच्याकडे गेलो. त्याही वेळेस त्यांची भूमिका हीच होती, परंतु शेवटी खूपच आम्ही सगळ्या लोकांनी त्यांना आग्रह केला, त्यांना कधीच संमती मिळाली. परंतु याच्यामुळे परत हा कार्यक्रम पुढे ढकलला कोविडच्यामुळं. कोविड कमी झाल्याच्या नंतर परत आम्ही या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपण आमच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान सरांना काहीतरी पडले होते, आजारी पडले होती की त्यावेळेस पगार बँकेमार्फत किंवा सरकार मार्फत होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. लोकवर्गणीतून पगार व्हायचा आणि तो वेळेवर व्हायचा. म्हणजे लोकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं, पैसे गोळा करायचे आणि त्यातून त्या काळातल्या गुरुजींचे पगार व्हायचे. ही एक त्यांनी आठवण सांगितली. मराठवाडा शिक्षक संघाचं आज मोठा वटवृक्ष आपण पाहतो, ज्या संघाचे 3 आमदार होऊन गेले. पण त्या मराठवाडा शिक्षक संघाच्या उभारणीमध्ये सुद्धा आष्टी, पाटोदा वगैरे पाटील गुरुजी सोबत जाऊन त्यांच्यासोबत शाळामध्ये फिरून शाळामध्ये मुक्काम करून मराठवाडा शिक्षक संघाच्या उभारणीमध्ये सुद्धा त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. आणि त्याच पुस्तकात त्यांनी एक आठवण सांगितली आहे. त्या काळामध्ये घाटनंदूरला एकही शासकीय एसटी नव्हती किंवा महामंडळ नव्हतं, तर राजाराम प्रायव्हेटची एक प्रायव्हेट गाडी या ठिकाणी यायची, राजाराम ट्रॅव्हल्सची. भालेरावची टॅक्सी असं तिला म्हटलं जायचं. ती टॅक्सी तेवढी मात्र एक गावामध्ये यायची. हँडल मारावं लागायचं, बटन वगैरे स्टार्ट वगैरे नव्हतं, ते हँडल मारून ती गाडी चालू व्हायची. आणि त्यांचा संबंध सोमेश्वर परिवाराशी आतापर्यंत आहे. त्यांचा जन्म 1935चा, स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आले आणि स्वातंत्र्यानंतर आपण त्यांचा सत्कार करत आहोत आपल्या सर्वांच्या साक्षीनं. ही आपल्यासाठी किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये आपण त्यांचा सत्कार करत आहोत. ते त्यांच्या कदाचित भाषणात सांगतील की नाही सांगतील मला माहित नाही. बाळापुरे गुरुजी 1962ला सासूबाईच्या अंत्यविधीला आले होते मातीला, विदर्भात. आणि इथं त्यावेळेस बंग गुरुजी होते शिकवायला गणित. बंग गुरुजी त्यांनी राजीनामा दिला आणि मग गणिताची जागा रिकामी झाली, इथं शिकवायला कोण नाही. त्यावेळेस त्यांचे जे त्यावेळेसचे पोद्दार जे होते त्यांनी, चंद्रकांत पोद्दारजी, त्यांनी सांगितलं संस्थेला किंवा आमचा एक पाहुणा आलाय मातीला, बरं आहे का बघा. मातीला आलेला पाहुणा गाठला, तो इथंच आहे इतक्या वर्षापासून आणखीन. तुम्हाला माहित असेल अनेकांना कदाचित किंवा नसेलही, बाळापुरे सरांचं वय 86 वर्ष आहे, 35चा जन्म आहे. आजही ते फेसबुकवर सुद्धा ऍक्टिव्ह आहेत.
किती मोठा गॅप आहे पहा तुम्ही. सगळ्या सोशल मीडियावरती युट्यूबवर गाणी पाहतात, व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात किंवा वाचतात. काल परवा त्यांच्या त्या आपल्या ह्या सत्काराची पोस्ट टाकली होती, त्यावेळेस बाळापुरे सरांनी खाली लिहिलं होतं, सर्वांचे धन्यवाद. मी वाचलं, लिडिट नाव वाचलं, बोललो बाळापुरे सरांचं फेसबुक अकाउंट आहे बोललो, त्यांनी सुद्धा म्हणजे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. बाळापुरे सरांना आजही जुने चित्रपट, जुनी गाणी, जुनी नायिका, जुने हिरो हिरोईन सगळं माहित आहे. आजही आमच्या समोर आहे. त्यांचा या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी सत्कार करता येतोय, सन्मान करता येतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि दुसरी एक या निमित्तानं आठवण सांगायला हरकत नाही. गेल्या कोरोनामध्ये 2 वर्षापासून त्या विषयावर आम्ही काम करतोय. संस्थेचं मार्गदर्शन आणि संस्थेचे एक निर्देश होते की कन्या शाळेमध्ये 2 माजी विद्यार्थ्यांचे मेळावे झाले, पण मुलांच्या विभागामध्ये संयुक्त किंवा अनेक वर्षातील विद्यार्थ्यांचा एकत्रित मेळावा झाला नाही. 1970ला पास आउट झालेले, तेच पासून ते 2000 पर्यंत पास आउट झालेले सर्व 10वीच्या मुलांची यादी काढलेली आहे. पुढील 2-3 महिन्यामध्ये अशा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आमचे शिक्षक पोहोचतील आणि येणाऱ्या दिवाळीला सोमेश्वर मुलांच्या विभागातील 30 वर्षातील विद्यार्थ्यांचा एक फार मोठा मेळावा, अफलातून मेळावा घेण्याचं आमचं नियोजन आहे. त्यावेळेस सुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला मोबाईल नंबर किंवा संपर्क त्यांचा होईल असे नंबर्स मिळवून द्यावेत आणि त्या मेळाव्याला सुद्धा उपस्थित राहावं. सादर केलेला सुधाकर हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट झालेला होता. आणि या सगळ्यांचं एक सर्वोच्च कडी म्हणजे या एकच त्याला नाटकामध्ये तळेरामची भूमिका करणारे सर आता इथं आपल्या समोर उभे आहेत, त्यासाठी बसले आहेत, त्यासाठी तळेरामच्या तोंडचं एक वाक्य मला आणखीन आठवतं. मी तेव्हा छोटा असेल, तिकडे गडी म्हणून तुकाराम मुदरकरांचा वगैरे वाडा होता, त्या पलीकडच्या ह्याच्यात स्टेज किंवा डान्स केलं होतं आणि तिथे त्या नाटकाचे प्रयोग व्हायचे. तर तळेरामचं पात्र पौल गुरुजींनी इतकं उत्कृष्ट म्हणजे वठवलं होतं. त्यांच्या तोंडचं एक वाक्य मला आणखीन आठवतंय की माझ्या श्राद्धाच्या दिवशी, तो तळेराम म्हणतो पौल सरांच्या मुखातून, माझ्या श्राद्धाच्या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला सडकून दारू पाजा असं ते म्हणले आणि सगळं सभागृह टाळ्याने असं गुंजून गेलं होतं. अशी ती एक मस्त मोठी घटना होती. मुलांनो तुमच्यासमोर बसलेली ही व्यक्तिमत्व, तुमच्यासमोर बसलेली व्यक्तिमत्व युग घडवणारी आहे. ही 1-2 वर्षाची बॅच तयार करणार नाही. हे तुमच्यासमोर बसलेली ही व्यक्तिमत्व युग घडवणारी आहेत. लोकजीवनात आपल्या ज्ञानदानाचा उदात्त कार्यात इतकी समरसून गेलेली, पण आणखीन एक गोष्ट आताच्या गुरुजींना लक्षात घेण्यासारखी आहे. लोकजीवनामध्ये, ग्रामजीवनामध्ये, शाळेच्या ह्या 4 बिंदीमध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये इतकी समरसून गेलेली, पण गावच्या राजकारणापासून सर्वथा सर्व गावच्या राजकारणात त्यांनी कधीच दखल घेतली नाही, कधीच नाही. आता बरेचसे शिक्षक गावाच्या राजकारणात सुद्धा उठाटेप करतात. त्यांच्याकडनं हा एक आदर्श शिकायचा आहे. पोहोचर आज 86-87 वर्षाचे आहेत, आणखीन ते गावाच्या राजकारणात कधीच नसतात. येऊन लोक त्यांना पाया पडून जातील, नंतर उमेदवारी घोषित करतील. परंतु सबने शामी हो मगर सबसे जुदा असं सगळ्यात राहून सगळ्या गुंत्यात गुंतून जायचं, परंतु आपला पाय मात्र वेगळा ठेवायचा, आदर्श ठेवायचा, पूजनीय ठेवायचा, असं काम ह्या गुरुजींनी केलेलं आहे. तर गावच्या राजकारणापासून सर्वथा दूर चिखलातल्या कमळासारखी ही माणसं आहेत. या नाटकाचे म्हणजे एकच ताळे या नाटकाचे जिल्ह्यामध्ये अनेक प्रयोग करून जमवलेल्या रकमेतून ही दगडी चिरेबंदी 5 खोल्याची वर्गखोल्याची इमारत झाली. पौल सरांच्या आता मुख्य गोष्टीकडे येऊ, आपण त्यांच्या इंग्लिशकडे येऊ. पौल सरांचं इंग्रजी जबरदस्त होतं, अतिशय स्पष्ट आणि अतिशय सुंदर उच्चारण, पूर्णतः ब्रिटिश ॲक्सेंट. या गावात एक रेल्वे स्टेशन आहे. टू ब्रुटस म्हणलं की आमच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. असं त्यांचं पौल गुरुजींनी शिकवलेल्या लॉफ अँड बी मेरी
वोर वोर ह्या कविता मला आणखीनही आठवतात. ते टेक्स्टबुक माझ्याकडे आणखीनही आहे. ओर ओर लाफ अँड बी मेरी अशा कविता. आणि पौर सरांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की ते कधी एखादा पिरियड काही कामामुळे त्यांच्या काही स्वतःच्या व्यक्तिगत म्हणा किंवा आणखीन काय कामामुळे बुडवायचे, ते यायचे नाही. आणि एखाद दिवशी आले की पुढे येणाऱ्या 2-3 गुरुजींचे पिरियड एकदम घ्यायचे. त्याच्या आधीच माफी मागायची, मी 1-2-3 पिरियड घेतो म्हणून. आणि मस्त एकदा त्यांची शिकवण्यात तंद्री लागली की इट वॉज रिअली अन एक्सलंट टीचिंग. त्याचं असं शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. तुम्हाला यांची आणखीन एक गोष्ट सांगतो की पौर सर जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे ते फक्त 10वी पास होते. एकूण प्रतिकूलता, ह्या प्रतिकूलतेचे जो कदाचित थोडे काही दिवस विक्टिमाइज झालेले होते, तर ती प्रतिकूलता त्यामुळे पुढचं शिक्षण घेऊ शकले नाहीत. इथे आल्यानंतर तेव्हा मराठवाडा विद्यापीठामध्ये ते सर्व तृतीय आले होते. आपलं सगळं काम करून, आपली नोकरी करून, नंतर बयस्थ राहून त्यांनी BA केलं आणि नंतर ते म्हणजे विद्यापीठामध्ये असे चांगल्या रँकने पास झाले. ते जेव्हा BEd करायला म्हणून जाणार होते तेव्हा BEd स्वखर्चानं करावं लागायचं. परंतु पौर गुरुजी, त्याच्यानंतर रामराव आणि इतर काही संघटनेच्या लोकांनी हा प्रश्न शासकीय मंचावर मांडला. शासनापर्यंत त्याचं राहायला सुद्धा घर नव्हतं इथे. त्यांची आमची सारखी एकत्रित बैठक असायची. आमच्याच माळाद्वार कंदिलाच्या उजेडामध्ये आम्ही लोक अभ्यास करायचे. भगवान असायचा त्यात, उत्तम दादा असायचा त्यात, गुरुनाथ गाठे असायचे, कधी कधी मनमथ स्वामी असायचे. हे सगळे मंडळी माळाद्वार कंदिलाच्या प्रकाशामध्ये आम्ही अभ्यास करायचो. त्याचं एकमेव कारण ती प्रेरणा जी होती, ती प्रेरणा अशा सगळ्या गुरुजींची होती. पौर सरांनी प्रतिमा दिली जाणार आहे. आता तुम्ही ज्याचं पूजन केलं ते परळी वैजनाथ पासून फार 16 किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. 25,000 लोकांचं छान सुंदर गाव आहे. एका बाजूला सुपी काळीशेर जमीन, तर एका बाजूला मस्त कोकणची आठवण करून देणारा डोंगर रांगा, त्यातून वाट काढणारा नागमोडी वळणा घेणारा रेल्वे मार्ग, 25 पेक्षा अधिक बोगदे असलेला म्हणून गावचे नाव घाटनांदूर. एका बाजूला घाट, एका बाजूला डोंगर, म्हणून गावचे नाव घाटनांदूर. इथे साध्या बांधणीचे तुम्हाला वेग मिळाला तर जरूर बघा. साध्या बांधणीचे श्री सोमेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. साधारणतः 9 इंच उंचीची व साधारणतः तेवढ्याच व्यासाची महादेवाची पिंडी शारुंकेतून उचलून बाहेर काढता येण्यासारखी आहे. असं अन्यथा नसतं कुठे. शारुंकेतून उचलून बाहेर काढता येण्यासारखी आहे. अशा छोट्या पिंडीवर 50 किलो ओल्या गव्हाची आकर्षक, सुंदर, नाविन्यपूर्ण पूजा ही येथील सर्वांची आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. या फोटोमध्ये सदरची देखणी पूजा दिसते. श्री महादेवाच्या पिंडीवर साधारणतः तेवढ्या जेराची ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा ओंजळ ओझे गहू ठेवून ओल्या जाड दोऱ्याने सुटून ही पूजा पूर्ण होते. समोर केळीचे एक मोठे पान ठेवून त्यावर सोन्या चांदीची फुलं खोचून बसवली जातात. साधारणतः कुल्फीसाठी लागणाऱ्या वेरूच्या 2 फुटापेक्षा जरा अधिक लांबीच्या काड्यामध्ये विड्यांची पानं गुंफून सुंदरची महिरक, चांदीचे नाक, डोळे, ओठ पूजेमध्ये नजरेत भरणारा जिवंतपणा प्रदान करतात. संपूर्ण गाभाऱ्यामध्ये केशरी डाळ, रायाचे तांदूळ, उडीद वगैरे पंचरंगी धान्याची सुंदरशी भव्य रांगोळी पूजेचे सौंदर्य अनेक पटीने वृद्धिंगत करते. चैत्र आणि कार्तिक पौर्णिमेला इथे महापूजा, श्रींचा रथ व दुसऱ्या दिवशी महाआरती, ललित आरती. ही महाआरती श्रवणीय, प्रेक्षणीय असते आणि सर्वांच्या हृदयातील श्रद्धाभाव अनेक पटीने वाढवते. ललिताच्या वेळच्या शंखध्वनी छान भाविकाच्या अंगावर रोमांच उठवतात. मंदिराच्या संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर 10 दिशांना आरती होते.
साधारणतः 1.5 तास चालणाऱ्या लढी प्रसंगी आरतीवर तेलाची धार अखंड चालू असते. संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग व मंदिराचे सभागृह तेलमय होऊन जाते. आरतीवर उधळली जाणारी फुलं, चुरमुरे, बत्ताशे, रेवड्या, साखरकांड्या, सुटी नाणी, आरतीचे व भाविकाचे वैभव जगाला दाखवून देतात. एकंदरीत हा एकदा तरी अनुभूती घ्यावा असा भक्तिमेळा असतो. गावच्या सासरवासी देखील उत्सवाला हमखास माहेराला येतात. श्री सोमेश्वराचा आशीर्वाद प्रसाद घेऊन आनंदाने पुन्हा आपापल्याकडे करतात. असं हे सर्वसंपन्न असं गाव आहे आणि अशा गावामध्ये त्याचे सुंदर सोमेश्वर विद्यालयाची इमारत आहे. या ठिकाणी त्यांचे प्रत्यक्ष ध्यान आणि कष्ट लागले ते असे गुरुजन इथे बसले आहेत. तर सगळ्यांना त्याची समज देणार शिक्षकांनी विद्यार्थ्याला त्याची समज दिली पाहिजे. नुसता राष्ट्र पण पुरेसं होत नाही की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय तू करायला पाहिजे, तुझ्या बरोबरचे तू कसं वागायला पाहिजे, तुझ्या पुढं गेले त्यांच्याशी तू कसं वागायला पाहिजे, तुझ्या मागे राहिले त्यांच्याशी तू कसं वागायला पाहिजे, तू घरात कसं वागायला पाहिजे, समाजात कसं वागायला पाहिजे आणि तुझ्या कामामध्ये तू कसं वागलं पाहिजे याची समज देणार ते शिक्षण. आता सध्या अतिशय त्याची त्रुटी आहे. आता अतुल गुरुजींनी सांगितलं की वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुलगा खूप शिकला, या संस्थेला त्याचा खूप अभिमान वाटला, कुटुंबाला वाटला, आईवडीलही खुश झाले. पण नंतर त्या आईवडिलांना त्यांनी सांगितलं सगळं तुमच्या राणी दुसरे पहा किंवा मग हे वृद्धाश्रम आहे. तर त्याच्या शिक्षणाला काय चाटायचंय का? त्याच्या त्या पदव्यांना, त्याच्या त्या पुरस्कारना, त्याच्या त्या मेरिटच्या नंबरना काही चाटायचंय का? हा मोठा प्रश्न शिक्षणासमोर आहे. आमच्याकडे आता शिकलेले लोक खूप झाले, शिकलेले लोक आहेत पण चांगले लोक नाही. शिक्षणाने हे सांगितलेलं आहे की धडे वाचा, मार्क मिळवा, मार्काप्रमाणे पदवी मिळवा आणि पदवी मिळून नोकरी मिळवा आणि नोकरी मिळून पैसे मिळवा. ह्याच्याशिवाय दुसरं काही शिकवलेलं नाही. हे शिक्षणाचं काम नाही, हे शिक्षण चिल्लर काम आहे. ग्रॅज्युएट वगैरे असतील असं त्यांच्या बोलण्यावर अंदाज करता आला पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण पाहिजे. आता सध्या ते होत नाही. या कार्यक्रमामध्ये ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की समज शिक्षकांना समज दिलेली समज दिली आहे की तू कसं वापरलं 75 वर्ष सुद्धा तू कसं माहीत ठेवलं पाहिजे. तर तू तुझे शिकवणारे जे आहे ते किती मोठा करते, किती मोठे होते, त्यांच्या मुळात मी कोण माझे असं लोक असतात माझ्या पत्रालाही मोठं झालं असं नसतं. लोकांचं सहकार्य मिळालेलं असतं, शिकवण मिळालेली असते आणि त्या सगळ्या शिक्षणाचा आणि सहकार्याचा एकत्रित परिणाम आहे. हे शिक्षणाचं लक्षण आहे. महापुरे सहकार्य ओळखतं त्यांनी या विद्यार्थ्यांना काय चांगलं काय वाईट, कशाला महत्व द्यायला पाहिजे, कशाला मोठं म्हणायला पाहिजे, आपलं कर्तव्य काय त्याची जाणीव द्यावी. म्हणून देशपांडे सर हे सगळे लोक पावसात त्यांनी मला भेटायला गेले, आमच्या गुरुजींना संस्कार करायचे. तुमचे गुरुजी माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे आणि हे माझ्यापेक्षा 5-1 वर्षांनी लहान असं म्हणलं मी. मला प्रश्न पडला की ही संधी आपण घेतली पाहिजे. कारण सध्याच्या काळामध्ये माझ्या वयाच्या माणसाला तरी कोणापुढे नतमस्तक व्हावं, कोणाला चरण स्पर्श करावा असे चरण दिसत नाही. या संयोजकाने मला 4 जोड दिले. 4 पायांचे जोड नतमस्तक होण्यामध्ये समाधान वाटेल. नतमस्तक होण्यामध्ये येणारं शिक्षण काय चांगलं काय वाईट, कशाला मोठं म्हणायचं,
केवळ याचं पॅकेज किती त्याचं पॅकेज किती याच्यावरून माणसाला मोठेपणा घ्यायचा नाही, तर तो कसा वागतो. मी यांच्या घरी गेलो होतो मागच्या आठवड्यात, नांदेडून आंबेजोगाई जात होतो आणि लगेच लक्षात आलं माझ्या की कोळसर इथेच राहतात आणि घाटांतरलाच आहे तसं म्हणाले, तर तो भेटू. आणि मी घरी गेलो, विचारत गेलो, तसं काय त्रास झाला नाही, थोडक्यात सापडलं आणि ते घर त्याला खाऊ घातलं. अतिशय मायाची मामा ही जाणीव निर्माण करणारं शिक्षण, ही जाणीव यांच्याकडे आहे. त्याचा सत्कार आपण केला पाहिजे, त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. ते आपलं काम आहे, ते आपलं भाग्य आहे, तर त्याच्यावर आपलं काम आहे. ही जाणीव देणारं कार्य या माझ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मी खरोखरी त्यांनाही वंदन करतो आणि सत्कार मूर्तींना मनापासून वंदन करून थांबतो. प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे हे दाखवणारे, आपल्याला मार्ग दाखवणारे गुरु अर्थात गुरुजी आता करू नये, तर त्यांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी, कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. आयोजित करणारे श्री देशपांडे सर, त्यानंतर GS बुरांडे सर, देशमुख सर आणि माझे मित्र सुधाकर आरसोडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम इथं आयोजित केला. या कार्यक्रमासाठी आवर्जून आणि अतिशय उच्च पदावर असलेले योगेश्वरी शिक्षण संस्थेचे श्री डॉक्टर गुरसाळी सर या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला जी उपस्थिती सर्वांची लाभली आहे, आजी, माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तेच सांगतात, अरे प्रयत्न करा, बरोबर करता येते, वाटेल ते होता येतं. मला हे शांत चुळबुळ न करता गुपचूप बसणारे पोरं नाहीत आवडत. थोडी चुळबुळ करायची, जरा थोडंसं एकमेकाला डिवचायचं, त्याच्यात खरी मजा असते. आणि जे चुळबुळ करतात, जे प्रयत्न करतात, ज्यांना काहीतरी करून दाखवावं असं वाटतं, त्याला बरोबर करता येतं. काही लोक आपल्या शाळेतले वैमानिक आहेत, आपल्या शाळेतले सैन्यात अधिकारी आहेत, आपल्या शाळेतले पोलिसामधून चांगली नोकरी करून निवृत्त झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तसं करणार आहात. फक्त एक करा, पंख नुसते ठेवू नका, पंख फडफड करा, उंच उंच उडत जा, कुठल्याही टेकडे गाठता येतं. उंच उडत जा. उंच उडता येत नसेल तर त्याला हरकत नाही, पळत जा. पळत गेलं तरी त्या टेकडीवर जाता येतं. पळता येत नसेल तर लवकर लवकर चलत जा. चालता येत नसेल, चालता येत नसेल तर रांगत रांगत जा. पण एकाच ठिकाणी रेंगाळू नका, त्यानं प्रगती होत नाही. हे आमच्या शाळेतले हे तरुण सुद्धा शिक्षक सांगतात. हे तरुण शिक्षक सांगतात. आमचे आजचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, आजचे चिटणीस, माजी चिटणीस आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा हा सत्काराचा सोहळा तुम्ही करता आहात, ते योगेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रमुख पाहुणे डॉक्टर साहेब खुरसाले सर. माझं किती भाग्य तुमच्या उपस्थितीत माझा सत्कार होतोय. कारण माझं बालपणापासून बालवाडीपासून ते मॅट्रिकपर्यंत शिक्षण योगेश्वरी शिक्षण संस्थेत झालंय. त्या काळामध्ये आम्ही फक्त नावं ऐकून होतो. यांचे स्वतःचे वडील, ज्यांचं वरच्या दवाखान्याला नाव दिलंय स्वामी रामानंद तीर्थ, ज्या ठिकाणी नांदेडला विद्यापीठ आहे, स्वामी रामानंदांच्या नावानं ते स्वामी रामानंद तीर्थांचे धाकटे बंधू बेथुजी गुरुजी, त्याच्यानंतर एमा कुलकर्णी गुरुजी, आचार्य गदो देशपांडे गुरुजी, त्याच्यानंतर वकील म्हणून आम्ही न्यायाधीश असलेले रास देशपांडे गुरुजी, या सगळ्यांच्या
समोर आणि त्यांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या प्रेमानं, त्यांच्या आशीर्वादानं मी काहीतरी मॅट्रिकपर्यंत शिकू शकलो. मी चमच्यावर माती, शेत बनून नसलेला एक छोटा मुलगा, स्वतःचं घर नसलेला एक मुलगा मॅट्रिकपर्यंत शिकलो. आणि त्या काळामध्ये सर आपल्याला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे, फक्त औरंगाबादला कॉलेज असायचं. शारीरिक शिक्षक म्हणून आहेत, शारीरिक शिक्षक. आणि त्यांचा NCCचा आणि याचा वर्ग इतका उत्तम असायचा, त्यांची दिल्लीला त्या ठिकाणी झेंडावंदनासाठी त्यांची निवड झाली होती. त्यावेळेच्या लोकांना काय, तुम्ही कोणाला सांगू नका बाहेर गेल्यास, आम्हाला सुद्धा या हरिभाऊची भीती वाटायची. त्याचे मिशेस फार चांगल्या होत्या, फारच चांगल्या. आज ज्यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे ते आमचे मधुकरराव देशमुख, उजनीचे मुख्याध्यापक. लातूरला खेळामध्ये आणि सर्वांगीण विकासात ज्यांनी पुढे आणलं ते देशी केंद्राचे मुख्याध्यापक पुरांडे सर. आणि फक्त घाटनजूरमध्येच नाही, फक्त परळीतच नाही, पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ज्याला आंग्ल भाषेचा एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून मानलं जातं तो आमचा माजी विद्यार्थी पद्माकर देशपांडे. तुमच्या विद्युत मंडळामधून रिटायर झाल्यानंतर सुद्धा प्रयत्न करून LLB झाले आणि उत्तम वकील म्हणून आज लातूरला जे काम करतात ते आरसोडे असे विद्यार्थी या सोमेश्वर विद्यालयानं निर्माण केलेले आहेत. तर मित्र हो, एक गोष्ट मात्र खरी, माझ्या या पूर्ण गावामध्ये बऱ्याचशा कुटुंबांशी कौटुंबिक असा जिव्हाळ्याचा संबंध आला. कोणकोणत्या कुटुंबाची नावं घेऊ? आत्ता आमच्या शेटेनी काय त्यांच्या वडिलांचा मी नवरा होतो हे सांगितलं आहे ना. त्यांच्या घराशी आमचा संबंध. बरेचसे कुटुंब आहेत. आता इथं बसलेल्यापैकी पुष्कळांची पूर्ण नावं मला पाठ आहे. तो सुद्धा एक वेगळा कार्यक्रम होऊ शकतो. मी जर नावं सांगायचे ठरले निश्चित होऊ शकतो. आणि मला आदर्श वाटतो या चौघांचा. कोण? बुरांडे, उद्धवराव, पद्माकर देशपांडे, आरसोडे, त्यांचेही काही मित्र असते. खरे जीवाला जीव लावणारे मित्र म्हणजे हे. आधी 50-60 वर्षापूर्वीचे आमचे विद्यार्थी असतील. मला बरोबर 69 वर्ष संपले सर आणि 70वं वर्ष चालू आहे मी या घटनांमध्ये आलो. तर 50-60 वर्षापासून हे हसत जायचं, हसत जा. आणि आत्ता त्यांनी सांगितलं पद्माकर देशपांडेने लॉ ऑफ अँड बी मेरी, ते त्यावेळी शिकवलेली कविता आज ते मला स्वतःच्या उदाहरणातून देतात. लॉ ऑफ अँड बी मेरी. आणखी एक आहे पुढे लॉ ऑफ अँड बी मेरी. आणखी काय? स्मित करा. तुम्हाला बसल्या बसल्या पोरींनो तुम्ही करून बघा बरं. नाहीतर घरी गेल्यावर आरसा घ्या आणि आरशात बघत उगतच हसा. आवाज नाही निघू द्यायचा, आवाज नाही निघू द्यायचा, उगतच हसा. आपल्यालाच आपण खूप चांगले वाटतो. आपलं स्मित, आपलं जे स्मित असतं ना ते स्मित आपला चेहरा आणखी तेजदार आणि सुंदर करतो. इंग्रजीत असं म्हणतात अ स्माईल इन्क्रीजेस द ब्युटी ऑफ फेस. आणि ते तुम्ही आरशात बघत डोळे वाटायला रागवा असं बघा. आणि मग त्यामुळे काय होतं, तो राग माणसाचा आत्मा मारून टाकतो. काय? अ स्माईल इन्क्रीजेस द ब्युटी ऑफ फेस बट द अँगर स्पॉइल्स द ब्युटी ऑफ सोल असं म्हणलं जातं. आणि मला आता हे तरुण पोरांना काय सांगू, माझ्यासारखे माझ्या जवळच्या वयाचे माणसं आहेत तर त्याच सांगता येतं जे मला हे लोक शिकवतात तेच करता येईल, तेच सांगता येईल. काय की काही नाही, मित्रत्व करा, हसत राहा. लॉ ऑफ अँड बी मेरी. लॉफिंग इज द टॉनिक ऑफ लाईफ. ठीक आहे. आणि हेच खरं आहे, मित्राचं प्रेम हेच कायम टिकणारं असतं. मी किती बंगले बांधले, किती शेती घेतली,
याला महत्त्व नाही. ही संपत्ती कमविलेली खर्च होऊन जाते, जायदाद कमी होऊन जाते, आपण गाजवलेला पराक्रम, यश तेही कमी होतं. मग टिकतं काय? काहीच नाही, सगळं क्षणभंगूर आहे. टिकतं फक्त प्रेम, टिकतं फक्त प्रेम. आणि म्हणून कशावर तरी प्रेम करा असं म्हणलं जातं बघा. वेल्थ विल डिमिनिश. वेल्थ म्हणजे संपत्ती. पोरांनो, वेल्थ विल डिमिनिश. वेल्थ विल डिमिनिश. व्हेलर म्हणजे पराक्रम. व्हेलर विल व्हॅनिश. पराक्रम अदृश्य होईल. अँड युअर नेम अँड फेम, तुमचं नाव आणि कीर्ती, दॅट विल फेड लाईक विदर्ड फ्लॉवर्स. कोमेजलेल्या फुलासारखं तुमचं नाव किंवा समृद्धी हे होईल. एव्हरीथिंग इज ट्रान्झिटरी. प्रत्येक गोष्ट हे क्षणभंगूर आहे. नथिंग इज एव्हर लास्टिंग. व्हॉट लास्ट लॉंग इज द लव्ह सॉंग. प्रेमाचं गीत शेवटपर्यंत राहतं. दॅट इज परमनंट. दॅट इज परमनंट. म्हणून प्रेम करा, प्रेम करा. काय? प्रेम करा, काहीतरी करा. डू समथिंग, लव समथिंग, बिकम समथिंग आणि बी फ्रेंड. मग मित्रत्व आम्ही कोणाशी करावं? चांगल्याशी करावं. मित्रत्वाचा फायदा घेऊन आपल्याला लुटणारे की नको. आमच्या उर्दूमध्ये आम्ही जुन्या काळातली एक म्हण वापरायची. काय? नादान दोस्त से दाना दुश्मन बेहतर. नादान दोस्त से, असं फालतू मित्रापेक्षा दुश्मन बरा, शत्रू बरा. म्हणून मित्रत्व करा. कशावर तरी विचार करा. मित्रत्व तुम्ही फुलावर करा, मित्रत्व तुम्ही प्राण्यावर करा. आणि सगळ्यात चांगला मित्र म्हणजे एक पुस्तक. पुस्तकापेक्षा चांगला. पण तेच म्हणतात अब्दुल कलाम, अ गुड फ्रेंड इज बेटर दॅन द होल लायब्ररी. एक चांगला मित्र संपूर्ण वाचनालयापेक्षा चांगला आहे. पुस्तकांची मैत्री करा, मित्रांची मैत्री करा. मैत्रीमुळे आपल्याला होऊ शकतं. कुणाशी रागवून नव्हे. म्हणून हसत राहा, रडू नका. हसत राहा, रडू नका. प्रयत्न करा, नुसतं बसू नका. एकमेकांना मदत करा, एकमेकांना देवचू नका. आणि आपलं जीवन, मी 87 वर्षाचा आहे. माझी गुरुजी त्यांना जावई या नावानं आणखीन हाक मारतो. सगळ्या समोर मी सांगतो, हे जावई बरं झालं. ज्येष्ठ जावई रुसत असतात, रुसले नाही. पण मी यांना जावई का म्हणतो? गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी सौभाग्यवती प्रमिला कोठेकर यांचा ज्येष्ठ विद्यार्थी म्हणून या शाळेनं सत्कार केलेला आहे. त्यांच्याप्रमाणे त्यावेळेला. आणि त्यांचे मिस्टर हे उत्तम तबला वादक कोठेकर. त्यांनी मोठ्या मोठ्या गायिकांना साथ केलेली आहे. मधुकरराव कोठेकर, बरोबर आहे पद्माकर? मधुकरराव कोठेकर उत्तम तबला वादक, चांगल्या गायिकांची त्यांनी साथ केलेली आहे. आज माझ्या ज्येष्ठ जावांचा माझ्या समवेत आणि गुरुजींच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांच्या समोर सत्कार होतोय. मला अभिमान वाटतो, कारण आमच्या सुशीलाबाई या सुद्धा या शाळेच्या ज्येष्ठ विद्यार्थी आहेत. आणि त्यांचा आज हा सत्कार होतोय. मित्र हो, खूप आठवणी येतात. मन कधी कधी भरून येते. खूप आनंद वाटतो. आमची शाळा वर्षभर नाव कमावते. या ओळखी नाहीत बऱ्याच जणांच्या, 4-5 लोकांना मी ओळखतो. पण त्या शिक्षकांचा आम्हाला अभिमान वाटतो. आणखी काय बोलू? आणखी मी एकच करतो आता, एकच प्याला न घेता त्या बाटलीतील थोडं पाणी पितो. एवढं बोलून मी संपतो. खूप 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 धन्यवाद सर. ही ऊर्जा कुठून येते गुरुजी आत्ता कळालं. समोर चक्रम झालं होतं, म्हणजे चक्कर येत असे, प्रकृती बरी नसे. माझ्या मुलानं, माझ्या सुनेनं, आमच्या पत्नीनं खूप काळजी घेतली. त्याच्यातून बाहेर काढलं. व्यवस्थित येतं. कोरोनातून बाहेर काढलं. खूप चांगलं आहे. बाळापुरे गुरुजी आता थोडंसं बोलणारच आहे. आणि ते बोलण्यापेक्षा
आपल्याला तबल्याचे बोल किती मस्त ऐकवतात तेही बघा. पण तुमच्या सगळ्यांना एकच विनंती आहे, या दोघींना त्यांचा आहार कमी करा असं कोणी म्हणू नका. ठीक आहे. त्याच वेळेस हे सिद्ध केलं की बिहाइंड एव्हरी ग्रेट मॅन देर इज अ वुमन. आणि हे कळालं तुमच्या बोलण्यामध्ये जी ताकद होती ती ताकद नक्कीच आमच्या काकूने दिलेली आहे. त्याबद्दल आपले मनस्वी पुन्हा एकदा खूप खूप आभार. खुरसाळे सर, डॉक्टर साहेबांनी म्हणले की मला आज 4 चरण या ठिकाणी मिळाले आहेत जिथं नतमस्तक व्हावं वाटतं. ज्याचं आचरण शुद्ध ते चरण आज आम्हाला इथं मिळाले. तुमची आठवण खुरसाळे साहेबांना नेहमीच असेल. यानंतर पोळ गुरुजीचे ज्येष्ठ जावाई आमचे आदरणीय बाळापुरे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष श्री सोमेश्वर विद्यालय, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुरेशजी खुरसाळे आणि त्याचे बोल आहेत धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन धा धा धिन धिन धा, म्हणजे असे 16 मात्रा असतात. त्याचप्रमाणे आता दुसरा बोल म्हणजे केरवा आहे, त्याचे 8 मात्रा असतात. धागे नती नक धिन, धागे नती नक धिन. किंवा एखादा आता कायद्यात मला सांगतो धा तर्क धिन घेणं, धागे तर्क धिन घेणं, धागे नसर्क धिन, धागे तर्क धिन घेणं, धागे तर्क धिन घेणं, धागे नसर्क धिन, धागे तर्क धिन घेणं, अशा प्रकारचे कायदे असतात. आता रिलेचा एखादा प्रकार सांगतो धा त्रिक तात्रिक 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 घेणं. तर अशा प्रकारे तबल्याचे बोल वगैरे असतात. मी गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या 5 परीक्षा दिलेल्या आहेत तबल्यामधले. आणि मी नेहमीच म्हणजे भजनामध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पूर्वीपासूनच साथ वगैरे करीत आलेला आहे. त्याचप्रमाणे संस्थेमध्ये सुद्धा असताना म्हणजे तबल्याची साथ करीत होतो. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. त्याचप्रमाणे मला रिटायर झाल्यानंतर मला 10 वर्ष अभ्यास मंडळ म्हणजे परीक्षा मंडळाची सेवा करण्याची संधी सोमेश्वर विद्यालयाने दिली. त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आता जास्त काही मी वेळ घेत नाही बोलण्याचा आणि मला जास्त बोलता येत नाही, तरी माजी विद्यार्थी यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे त्यांना मी आशीर्वाद आणि धन्यवाद देतो. एवढे बोलून मी माझे शॉर्ट म्हणजे मला खूप असं संकोच होतं की इतक्या मोठ्या माणसापुढे मी काय बोलावं, मी काय भाषण करावं. चला कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असतो, अध्यक्षांना त्याचा अध्यक्ष समारोप करायचा असतो. तर तो अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी आज आपल्यापुढे उपस्थित आहे. अध्यक्ष समारोप सोपा असतो. ज्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेले असतात त्या विचारातलेच विचार घ्यायचे आणि त्या विचाराला थोडं आपण इलॅबोरेट करायचं किंवा त्या विचारावर आपलं मत प्रदर्शित करायचं. आणि अशा पद्धतीनं असणाऱ्या सोमेश्वर शिक्षण संकुलात आज माननीय पोळ गुरुजी व बाळापुरे गुरुजी यांचा जो कृतज्ञापर सन्मान सोहळा सत्कार सोहळा संपन्न झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी या आदर्श शिक्षक द्वयींचे मनापासून अभिनंदन करतो आणि दोघांनाही निरोगी आयुष्य दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी जसं पद्माकर देशपांडे सरांनी या ग्रामदैवताचं एक वैशिष्ट्यपूर्ण त्या दिशा हरवलेल्या समाजाची दशा झालेली असताना नवी दिशा देणारी माणसं त्यांचे विचार करणे ही फार मोठी उपलब्धी आहे. या सुरेख कार्यक्रमाकरिता माननीय सुरेशजी खुरसाळे सर हे उपस्थित राहिले त्यामुळे नक्कीच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आम्हा सर्वांना मिळालेली आहे. आपण नेहमी म्हणतो की वाचलेली ऐकलेली माणसं गेली कुठे, आरशाला भावलेली माणसं गेली कुठे. पण ज्या ज्या वेळेला मी माननीय पोळ गुरुजी माननीय बाळापुरजी गुरुजींकडे पाहतो त्या त्या वेळेला मला असं जाणवतं की समाजाचा तोल सांभाळणारी ही माणसं नक्कीच आहेत आणि ही अशी माणसं दीपस्तंभासारखी सर्वांना वाट दाखवण्यासाठी सज्ज असतात.
ज्या सोमेश्वर शैक्षणिक संकुलात या क्षणी आपण आहोत, त्या संकुलाला खूप मोठी शैक्षणिक व सामाजिक इतिहास आहे. येथे उमदे आणि उत्तम शिक्षक होऊन गेले. याच परंपरेतील पोळ गुरुजी आणि बाळापुरे गुरुजी हे सुद्धा आहेत. त्यांच्या विचाराच्या परिघांच्या पलीकडे असेल. परिणामी शिक्षणापासून ते वंचित राहण्याचीच दाट शक्यता आहे. त्यातून विद्यार्थी गळती वाढेल. हे भारतीय संविधानातील सर्वांना समान संधीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या तत्वाशी विसंगतच ठरेल.